नमस्कार. राष्ट्र आणि राज्य हे दोन शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो, नाही का? पण या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या ऑनलाईन जगात जिथे सगळं काही ग्लोबल झालंय, तिथे या संकल्पनांना काही अर्थ उरला आहे का? चला तर मग याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर मूळ मुद्दा हा आहे की देशांच्या ज्या सीमा आहेत त्या आजच्या काळात खरंच पुसट होत चालल्या आहेत का? आता ह्याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सरळ नाहीये. यामागे ना बरेच पदर गुंतलेले आहेत आणि तेच आपण एक एक करून उलगडणार आहोत. ही कल्पना येते हायपर ग्लोबलिस्ट विचारांमधून. केनिची ओमायसारखे काही विचारवंत आहेत ज्यांनी बॉर्डरलेस वर्ल्ड म्हणजे सीमा नसलेल्या जगाची संकल्पना मांडली. त्यांचं म्हणणं असं आहे की आज पैसा आणि व्यापार इतक्या सहजतेने सीमा ओलांडून जातोय की देशांच्या नकाशावरच्या त्या राजकीय रेषांना आता खरं तर काही महत्त्वच राहिलेलं नाही. ठीक आहे, पण ह्या मोठ्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याआधी काही मूलभूत गोष्टी एकदम स्पष्ट करून घेऊया. कारण राज्य आणि राष्ट्र हे शब्द जरी आपण एकत्र वापरत असलो तरी त्यांच्यात खूप मोठा फरक आहे आणि तो फरक समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढचा मुद्दा नीट कळणार नाही. हे बघा, राज्य म्हणजे स्टेट ही एक पक्की राजकीय गोष्ट आहे. म्हणजे काय तर नकाशावरची एक जागा जिचं स्वतःचं सरकार आणि कायदे आहेत. या उलट राष्ट्र म्हणजे नेशन ही एक भावनिक गोष्ट आहे. म्हणजे असे लोक जे भाषा, संस्कृती किंवा इतिहासाच्या धाग्याने एकमेकांशी जोडलेले आहेत. थोडक्यात एक कायद्याने बांधलेलं आहे तर दुसरं मनाने जोडलेलं आहे. आता बघा, कुठल्याही राज्याची गाडी चालवण्यासाठी ना हे 4 गिअर्स एकत्र फिरणं खूप गरजेचं आहे. कोणते? तर लोक, भूभाग, सरकार आणि सार्वभौमत्व. यापैकी एक जरी गिअर अडकला ना की गाडी जागेवरच बंद पडणार. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा गिअर कोणता असेल तर तो आहे सार्वभौमत्व. पण मग हे सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय? अहो, सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या घराचे नियम आपणच ठरवणार. म्हणजे राज्याला आपल्या हद्दीत कोणताही निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार असतो आणि बाहेरची कुठलीही शक्ती त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. हाच संपूर्ण राज्यव्यवस्थेचा पाया आहे. ही जी राष्ट्र-राज्याची प्रणाली आहे ना, तिचा उदय म्हणजे जागतिक राजकारणासाठी एक प्रचंड मोठा अपडेट होता. असं समजा की जणू काही जुने सिस्टम काढून एक नवी कोरी ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केली गेली आणि या ऑपरेटिंग सिस्टमने जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. आणि हा नव्या ऑपरेटिंग सिस्टमचा इन्स्टॉलेशन डे कुठला होता माहीत आहे का? तो होता 1648 साली झालेला वेस्टफालियाचा तह. ह्याच तहाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नियम ठरवले आणि गंमत म्हणजे ते नियम आजही म्हणजे जवळपास 450 वर्षांनंतरही जगाचा कारभार चालवतात. या तहातून 3 साधे पण खूप शक्तिशाली नियम समोर आले. पहिला, प्रत्येक राज्य स्वतःचा मालक आहे. दुसरा, कायद्याच्या नजरेत सगळी राज्य समान आहेत. आणि तिसरा, कोणीही दुसऱ्याच्या घरात डोकावून बघायचं नाही, म्हणजे त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. याच नियमांमुळे राज्याला ती सर्वोच्च शक्ती मिळाली. बरं, पण ही राज्य नावाची संकल्पना मुळात आली तरी कुठून? ती आपोआप तयार झाली की कोणीतरी मुद्दाम बनवली? यावर ना विचारवंतांची 4 वेगवेगळी मतं आहेत. काही म्हणतात ती शक्तीच्या जोरावर आली, काही म्हणतात ती हळूहळू नैसर्गिकरित्या विकसित झाली, काहींच्या मते तर तो थेट देवाचा आदेश होता, तर काहींचं म्हणणं आहे की तो लोकांनी आपापसात केलेला एक करार होता. आता इथे बघा, ही 2 व्यंगचित्र 2 अगदी टोकाच्या कल्पना दाखवतात. डावीकडच्या चित्रात राजा काय म्हणतोय की मला राज्य करण्याचा हक्क देवाने दिलाय. तर उजवीकडे बघा, लोक एकत्र येतायत आणि स्वतःच्या सोयीसाठी एक व्यवस्था बनवत आहेत. म्हणजे एका ठिकाणी अधिकार वरून खाली येतोय तर दुसऱ्या ठिकाणी तो खालून म्हणजे लोकांकडून वर जातोय. चला, आता इतिहासातून परत वर्तमानात येऊया. ही जी 350 वर्षांपेक्षा जुनी आणि एकदम मजबूत वाटणारी व्यवस्था आहे ना, ती आजच्या या जागतिकीकरणाच्या वादळात खरंच टिकून आहे का, की तिची अक्षरशः शक्ल होतात? आज परिस्थिती अशी आहे की राज्याच्या सत्तेला 4ही बाजूंनी आव्हानं मिळत आहेत. देशांची अर्थव्यवस्था इतकी एकमेकांत गुंतून गेलीये की कुठलाच देश स्वतंत्रपणे मोठे निर्णय घेऊ शकत नाही. युरोपियन युनियनसारख्या संघटना देशांचे अधिकार हळूहळू आपल्याकडे घेत आहेत. आणि ॲपल किंवा ॲमेझॉनसारख्या कंपन्या, अरे बापरे, त्या तर अनेक लहान देशांपेक्षाही जास्त पॉवरफुल झाल्या आहेत. हे कार्टून बघायला गमतीशीर वाटतं, पण यातून एक खूप गंभीर गोष्ट समोर येते. ती म्हणजे आजच्या जगात पैसा, नोकऱ्या आणि माहिती यांना देशांच्या सीमा अजिबात अडवू शकत नाहीत.
सगळं काही फक्त एका क्लिकवर इकडून तिकडे जाऊ शकतं. आणि हे चित्र बघा, यातून जगाचा बदललेला चेहरा अगदी स्पष्टपणे दिसतो. पूर्वीची पिढी काय म्हणायची? अरे बाळा, जेवण संपव, बघ चीनमध्ये मुलं उपाशी आहेत. आणि आजची पिढी काय म्हणते? बाळा, अभ्यास कर, नाहीतर चीनमधली मुलं तुझ्यापुढे निघून जातील. म्हणजे बघा, सहानुभूतीची जागा थेट स्पर्धेला घेतली आहे. आणि याच जागतिक स्पर्धेत देशांच्या सीमा आणखीनच पुसट होत चालल्या आहेत. मग प्रश्न उरतो की राज्याचं भविष्य काय? ते या जागतिकीकरणाच्या प्रचंड मोठ्या लाटेत वाहून जाणार आहे की स्वतःला बदलून टिकून राहणार आहे? यावर 3 मोठ्या विचारवंतांमध्ये एक जबरदस्त चर्चा आहे. यातला पहिला दृष्टिकोन आहे मार्क्सवाद्यांचा. त्यांचं म्हणणं साधं सरळ आहे. ते म्हणतात, राज्य वगैरे असं काही नसतं. ते फक्त श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांनी गरिबांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेले एक हत्यार आहे. ज्या दिवशी खरा साम्यवाद येईल त्या दिवशी राज्याची गरजच संपेल आणि ते आपोआप नाहीसं होईल. याच्या अगदी विरुद्ध मत आहे डर्खाइम यांचं. त्यांच्या मते राज्य म्हणजे समाजासाठी एका रेफरीसारखं काम करतं. ते नियम बनवतं आणि समाजात सुव्यवस्था टिकवून ठेवतं. आणि जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत या रेफरीची गरज तर लागणारच नाही का? त्यामुळे त्यांच्या मते राज्य कधीच संपणार नाही. आणि मग येतो तिसरा, आजच्या काळाला अगदी जवळचा वाटणारा दृष्टिकोन. हा आहे अँथनी गिडन्स यांचा. ते म्हणतात की राज्य संपणार वगैरे नाहीये, पण हो, त्याचा रोल मात्र नक्की बदलेल. ह्या गोंधळलेल्या जागतिक जगात जिथे सगळं काही एकसारखं वाटायला लागतं, तिथे आपण कोण आहोत ही ओळख टिकवून ठेवण्याचं काम आपलं राष्ट्र, आपलं राज्यच करतं. आणि शेवटी हा सगळा विषय एका अत्यंत मूलभूत प्रश्नावर येऊन थांबतो. विचार करा, जर खरोखरच देशांच्या सीमा पूर्णपणे नाहीशा झाल्या तर आपली ओळख काय असेल? आपण स्वतःला काय म्हणून ओळख देणार? याचं उत्तर कदाचित प्रत्येकाला स्वतःचं शोधावं लागेल.